वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपसो सगळे मजेत असाल. तर माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण शंभू उठायच्या आधी माझं काही काम पण नव्हतं आवरलेलं. थोडाच वेळ झोपला आहे तो, आज अर्धा तास झोपला आहे. त्याला मी झोपी घातलेलं 9 वाजता, 9:30ला झोपी घातलेलं. 10पर्यंत तर उठला, पण तोपर्यंत माझी फक्त आंघोळ वगैरे झालेली. आंघोळ झाली माझी, बाकीचे कामं असतात तेच राहिले होते, ते केले मी तो उठायच्या आधी. आणि उठून पार खेळत बसलाय. तर उठून खेळत बसलाय. आणि आता आज रक्षाबंधन आहे आणि आमचा भैया तर गावाकडे. आता त्याला मला जायचं होतं गावाकडे, बट शंभू आणि त्यानंतर पाऊस हे ते वातावरण चेंज, आणि शंभूचं नंतर दुखायला वगैरे, तो जरा चिडचिड वगैरे करतो तो, आणि व्यवस्थित खेळत नाही. मग खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे मी स्किपच केलेलं गावाकडे जायचं. तर बघू आता इथंच काहीतरी करूयात. भैयाला ऑनलाईन राखी पाठवूयात. तर त्याला ऑनलाईन राखी पाठवून मी, किंवा त्याला पण घे तिथं पप्पाला, किंवा दिदी आहे आमची. तर दिदी एक जण असेल तर ठीक आहे, चला जाऊ द्या. तर इथं आता शंभूला बांधायला आमची चिव आहे, बट बघू जमलं जायला तिकडे तर तिकडे पण जाऊ. माहीत नाही आज काय होणार आहे, कारण ते झोपलेत आता आणि झोपेतून उठवायला नाही जमणार आहे आता. कारण बघू आज चिवपरी आहेत, मग त्या राखी बांधतील शंभूला, असं त्यांच्यासाठी काहीतरी आणावं लागेल मला. तर मी जाते खाली बघते काय मिळतंय का. चला पाहूया आजचा दिवसभर ब्लॉग कसा होतं हे की बघा. आणि आमच्या शंभूचे पण है ना, काय रे म्हण, हॅपी रक्षाबंधन म्हण बरं. सो ठीक आहे, चला पाहूयात. तर आमच्या इथेच खाली दुकान आहे, तर मग मी शंभूला घेऊन गेलते. आणि राख्या पण घ्यायच्या होत्या मला. म्हटलं असाव्यात 4-5 राख्या आपल्यासोबत, कारण कधी पण कोणी अचानक वाटलं तर बांधता येते. सो म्हणून मी राख्या घ्यायला गेलते. आणि यावर्षी खूप राख्या महाग होत्या, कारण मला काय एवढ्या जास्त काय आवडल्या नाही, बट पाहिजे होत्या म्हणून मी इथेच घेतल्या. आता लांब म्हणजे मिळतात छान, पण लांब जावं लागतं. सो जाऊ द्या म्हटलं इथेच घेते. राख्या घेतल्या. आणि त्यानंतर इथे काय म्हणजे मुलींच्या गरजेच्या वस्तू होत्या, बट मला काय आवडल्या नाही. मला बेल्ट वगैरे असं टाईपचं पाहिजे होतं. तर मग मी दुसऱ्या साईडच्या दुकानमध्ये गेले आणि तिथे पाहिले बेल्ट वगैरे. हा वाला छान आहे, आणि एक पिवळावाला. काय हा वाला घ्यायचा? असं पिवळा घे, नाही तर ब्ल्यू घे. पलीकडे आहे ना पिवळा ड्रेस. पिवळा तो लय जुना आहे, नवीन ड्रेसवर छान वाटते. बरं राहू दे, हा एक घेते, हा एक घेते, 2 ठीक आहे. त्या शंभूलाच बेल्ट घातला हवे. हा ना पिलो, कशा दिसते इकडे बघ ना पिलो. आमचा डोमा मॅचिंग पॅन्ट बेल्ट हा ना. आणि हे सगळे बघायलेत. ओ तर हे 2 बेल्ट घेऊन आली आणि राख्या पण आणल्या. आता बघू कधी बांधणं होते कोणाला. शंभूला ठेवलंय तोपर्यंत बाहेर मी ठेवून देते. सो कालचा व्हिडिओ मी आजच कंटिन्यू करते. आणि काल काय एवढं काही स्पेशल नव्हतं. आज आमच्या इथं कार्यक्रम करू आम्ही रक्षाबंधन. तर आमच्या चिवडीचा बर्थडे. काय झालं? हॅपी बर्थडे कर चिव दीदी. हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे चिव दीदी. थँक्यू म्हण. तू कुठं चालला रे शंभू? तर मी मस्त रेडी झाली आहे आज. आणि आज आहे आमच्या इथं चिवचा बड्डे, रक्षाबंधन. सो हा ब्लॉग आपण इथेच कंटिन्यू करूया. तर चला पाहूयात आज. तर आज होता चिवचा बर्थडे, आणि इथे बघा मस्त तयार झाली आहे चिव. सो त्याची पण तयारी यांनी लवकरच करून घेतली होती, कारण आम्ही बाहेर गेलतो जराच, तर आम्हाला यायला खूप लेट झालेला. म्हणून म्हटलं तुम्ही तयारी करून घ्या तोपर्यंत. पण त्यांनी ड्रेस वगैरे आणला. बाकी गावाकडे आपल्या मुरमुरे वगैरे बनवतात तसं त्यांनी मग बनवून ठेवलं होतं. तर ती तयारी करून ठेवली, बट हे फुगे वगैरे फुगवायचे राहिले होते. सो ऑलरेडी 8 वाजले होते, आणि 8 वाजल्यापासून नंतर मग हे तयारीला लागलेले. सो मग यांनी फुगे वगैरे फुगवले. बाकी ते नाव वगैरे हॅपी बर्थडेचं ते पण फुगवलं. आणि काय झालं माहिती आहे का, तो जो पाईप असतो हवेचा, तर तेच तुटला. तर मग त्यामुळे जरा जास्तच लेट झाला. जर तो पाईप असायला हवा म्हणजे टाकायचा बलूनमध्ये, तर जास्त इझी होतं आणि पटकन होऊन जातं.
पण ठीक आहे, मग यांनी तोंडानंच फुगे वगैरे फुगवले सगळं आणि आटपून घेतलं. आणि इथं चिऊ परी सगळे रेडी झाले होते, तिचे फ्रेंड पण आलेले होते. तर ही पण पाहिली असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. ही क्यू आहे आणि चिऊला असं व्हायलं होतं की फुगे पडतायत माझे, फुगे इकडे तिकडे जात आहेत, कोणी घेऊ नका फुग्यांना. सो ती काय त्या फुग्यांना सोडत नव्हती. तिचं मेकअप वगैरे तयार झालं, म्हणजे तयार वगैरे झालती ती, पण तिच्या डोळ्याला आहे बड्डे गर्ल. ही बड्डे गर्लची छोटी बहीण, ही आहे तिची फ्रेंड, ही आहेत तिघी जणी. ओके, बड्डे कोणाचा आहे? कोणाचा बड्डे मला कळाच ना. बड्डे कोणाचा आहे? तुझा बड्डे आहे? फोटो काढायचा. तर बड्डेची तयारी झालेली होती सगळी आणि शंभूला पण मी झोपी घातलं होतं, कारण त्या दिवशी काय झालेलं, तो लवकर उठलेला. दुपारची झोप असती ती त्याची 4पर्यंतची असती, बट तो त्या दिवशी 3लाच उठलेला. तर मग त्यामुळे तो लवकर झोपला होता. आणि आम्ही जरा बाहेरून पण आलतो, सो थोडा दमलेला होता तो. तर मग आलं की लगेच झोप गेला. आणि मग त्याला मी म्हणजे वरती कूलर वगैरे लावून ठेवलेलं आणि मी पटकन ओवाळून बड्डे वगैरे सेलिब्रेशन होस तर थांबलेले आणि लगेच मग वरती गेले मी, म्हणजे 5 मिनटात तसं इथं उठणार नव्हता. तर मग इथे बड्डे सेलिब्रेशन केलं आणि चिऊला आम्ही मस्त असं गिफ्ट दिलं. तर गिफ्टमध्ये आम्ही चॉकलेटच दिलं. दुसरा विचार केला होता, पण म्हटलं चिऊला चॉकलेट वगैरे जास्त आवडतं, तर मग चॉकलेट दिलं आणि दिवसाचा एंड इथेच केला. सो राख्या वगैरे पण बांधल्या होत्या, बट त्याचा व्हिडिओ नाही घेतला आहे. तर त्याचा व्हिडिओ आता बघू आपण नंतर कधी घेईल मी तुम्हाला, नंतर भाऊला त्यांना बांधल्यानंतर. सो हा व्लॉग मी इथे सेंड करते. चलो बाय.